नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं. होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता 15 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव. होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता 15 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव. पण 15 तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात नक्की कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव, हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे. हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे. आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव. या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य भावावर सोयाबीनची विक्री करण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी होणार आहे 100% फायदा. तर बघा मित्रांनो, तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 15 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव. सध्याची कंडिशन बघितली तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव हा 4500 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे. मागच्या 3 ते 4 आठवड्यापासून सोयाबीनच्या बाजारभावात तेजी काही आली नाही आणि येत्या 2 आठवड्यात तेजी येण्याची शक्यता सुद्धा दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी कधी येणार आणि सोयाबीनचा बाजारभाव 15 जानेवारी पर्यंत किती वाढणार, या दोन्ही प्रश्नाची उत्तरं घेऊया. सध्याच्या कंडिशनला ख्रिसमसच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या सुरू झाल्या आहेत आणि जागतिक सोयाबीन मार्केट या ठिकाणी बहुतांश प्रमाणात बंद झालं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण व्यवहार ठप्प येतं. आणि जागतिक सोयाबीन मार्केट बंद असल्यामुळे देशांतर्गत बाजारात सुद्धा सोयाबीनचे व्यवहार जास्त तेजी मंदी दाखवणार नाहीत. आता मार्केट ओपन कधी होणार तर 2 आठवड्यानंतर तुम्हाला पहिल्या आठवड्यात जानेवारीच्या शेवटी सोयाबीनचं मार्केट ओपन होताना दिसेल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार आणि ही जी सोयाबीनची तेजी आहे त्यानंतर देशांतर्गत बाजारात परावर्तित होणार. पण 15 जानेवारी पर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी काही येणार नाही आणि सोयाबीनच्या बाजारभावात 100 रुपयांची सुधारणा होऊ शकते आणि बाजारभाव पातळी तुम्हाला 15 जानेवारी पर्यंत 4600 ते 4900 पर्यंत दिसण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. मग विक्री कधी करायची तर सोयाबीनची विक्री बाजारभाव तुम्हाला या ठिकाणी 4800 च्या वर दिसला की तिथं 25% सोयाबीन विक्री करा. शिल्लक असणारं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक 100 रुपयाच्या तेजीवरती जर आपण 25% सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होऊ शकतो हमखास फायदा. मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.